रात्रंदिवस अभ्यास करतो आणि परीक्षेला जातो आणि परीक्षेनंतर मला भेटते एकच फेल्युअर, फेल्युअर, फेल्युअर. असं का होतं माझ्या आयुष्यामध्ये ह्याचा पूर्ण विचार केलेला आहे. तरी मला आन्सर नाही सापडत. विद्यार्थी मित्रांनो, हे जर समस्या असेल तर तुम्ही करेक्ट व्हिडिओवरती क्लिक केलेला आहे. आज आपण ह्याच गोष्टीवरती बघणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये UGC नेट क्लिअर केलेला आहे. तुम्हाला ह्याच गोष्टी आहेत. बरेच विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करत असतात आणि त्यांच्या हातामध्ये काहीच लागत नाही आहे. बट काही यंग स्टुडंट्स येतात, काही स्ट्रॅटेजी वापरतात, काही स्ट्रॅटेजी वापरून फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, अशी काय नेमकी गोष्ट आहे जी मी केलेली आहे आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये UGC नेट क्लिअर केलेला आहे, असिस्टंट प्रोफेसर अँड PhDसाठी क्वालिफाय झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज ह्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहेत. काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे. UGC नेट खूप सोपी एक्झाम आहे. त्यामध्ये आपल्याला सिस्टमॅटिक वेने अभ्यास केला पाहिजे, कॅटेगरायझेशन केलं पाहिजे आणि ते सर्व गोष्टी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बघा UGC नेटचं सिलेबस तुम्ही बघितलेलं आहे. नाही बघितलं असेल तर काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा UGC नेट सिलेबस गुगलवरती सर्च करायचं. तुम्हाला UGC नेटचं सिलेबस भेटून जाईल. त्यामध्ये प्रत्येक सेक्शनचा जो असतो ना, आपल्याला इन डिटेल कॅटेगरायझेशन करायचं आहे, इन डिटेल आपल्याला ब्रेकडाऊन करायचं आहे सिलेबस आणि त्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं की प्रत्येक टॉपिक्समध्ये काय काय आहे. बघा आता स्पेशली पुढे जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला माझा रिझल्ट दाखवतो. ठीक आहे, हे बघा तुम्हाला रिझल्ट दिसतंय माझं. ठीक आहे, क्वालिफाईड फॉर असिस्टंट प्रोफेसर अँड ॲडमिशन टू PhD. ठीक आहे, तर हे रिझल्ट बघून तुम्हाला एक गोष्ट मी अवश्य सांगू शकतो विद्यार्थी मित्रांनो, हे नेटची एक्झाम क्लिअर करणं खूप सोपं आहे. मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये 1 मंथमध्ये हे नेटची एक्झाम क्लिअर केलेलं आहे. काय राईट गायडन्स जर भेटलं तुम्हाला, ठीक आहे, राईट गायडन्स अँड राईट स्ट्रॅटेजी. राईट गायडन्स अँड राईट स्ट्रॅटेजी इज द की फॉर एनी एक्झामिनेशन सक्सेस. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास करतो बट आपल्याकडे गायडन्स नसतं, गायडन्स असलं तरी स्ट्रॅटेजी नसते. हे दोन्ही मेन गोष्टी आहेत जेणेकरून बरेच विद्यार्थी फेल होत असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला क्लिअर करायचं, कुठलीही एक्झाम क्लिअर करायची असेल, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक्झामचा सिलेबस बघायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा एक्झामचा सिलेबस काढायचा आहे. सिलेबसमध्ये बघायचं की काय आहे, टॉपिक्सचं ब्रेकडाऊन करायचं आहे. टॉपिक्सचं ब्रेकडाऊन करायचं आहे, काय काय टॉपिक्स आहे, बायफर्केशन करायचं आहे इन डिटेल. त्याचं आणखी त्याच्यामध्ये क्रॉस करायचं आहे. समजा आता तुमचं पेपर 1 आहे, ठीक आहे, क्वालिफाईंग आहे पेपर 1 आणि पेपर 1 तुम्हाला हाय स्कोरिंगसुद्धा आहे. ठीक आहे, पेपर 1 तुमचा हाय स्कोरिंगसुद्धा आहे. स्कोर तुम्हाला देण्यासाठी मदत करत असतो विद्यार्थी मित्रांनो. बघा पेपर 1मध्ये आपल्याला 10 युनिट्स आहेत. काय 10 युनिट्स, ते ईच युनिटला आपल्याला काय करायचं आहे, कॅटेगरायझेशन करून बघायचं. टीचिंग ॲप्टिट्यूड काय, डेटा इंटरप्रिटेशन काय आणि सगळ्याचं ॲनालिसिस करायचं आहे. कशा प्रकारे क्वेश्चन्स आलेले आहेत. ठीक आहे, ॲनालिसिसमध्ये आपण लास्ट इयरचे क्वेश्चन्स घ्यायचे. ठीक आहे, पास्ट इयर क्वेश्चन्स घेऊन आपल्याला ॲनालिसिस करायचे. टीचिंग ॲप्टिट्यूडवरती कशा प्रकारे क्वेश्चन्स आलेले आहेत, नेट असो या सेट असो. ठीक आहे, तुम्हाला दोघांनाही सिलेबस सेम असणार आहे. काय नेट असो सेट असो, तुम्हाला दोघांनाही सिलेबस सेमच असणार आहे टीचिंग ॲप्टिट्यूडचा. आणि तुमचं जे काही स्पेशलायझेशन असेल त्याचं सर्वांचं तुम्हाला काय करायचं आहे, सिलेबस घ्यायचा आहे आणि सिलेबस घेऊन पास्ट इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करायचे आहे. जेव्हा तुम्ही हे पास्ट इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केला तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट स्टेप टुवर्ड सक्सेस टाकलेला. काय फर्स्ट स्टेप टुवर्ड सक्सेस. बघा कुठलीही एक्झाम क्लिअर करायचं असेल तर प्रत्येकजण, कुठलाही सक्सेसफुल कॅन्डिडेट असो, त्याचं सांगणं एकच असतं की PYQ आणि सिलेबस. ठीक आहे, PYQ आणि सिलेबस हे दोघांची जर जोड घातली सोबत तर आपण कुठलीही एक्झाम क्लिअर करू शकत असतो. तर त्यानंतर आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले, सिलेबसला ब्रेकडाऊन केलं. आता नेक्स्ट स्टेप असते आपले, नेक्स्ट स्टेपमध्ये टॉपिक्सचं ॲनालिसिस करायचं असतं. टॉपिक कशा प्रकारे आलेला आहे, त्या टॉपिक्सवरती क्वेश्चन्स कोणते आलेले आहेत. ठीक आहे, आणि त्या टॉपिक्सची मेन डिमांड काय आहे. ठीक आहे, टॉपिक्सची मेन डिमांड आहे. आपल्याला समजतं टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये काय, कशा प्रकारे टीचिंग केली पाहिजे, पेडागॉजी काय असते, टीचिंगचे लेवल्स काय असतात, टीचिंगची मेथड काय असते, कुठली मेथड इफेक्टिव्ह असणार आहे आणि इफेक्टिव्ह वेने आपण विद्यार्थ्यांना. आता हे सेट नेट करताय तुम्ही, सेट नेट म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये प्रोफेसर व्हायचं आहे, असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला पुढच्याच्या भावना समजून घेऊन त्याच्या वेने टीचिंग द्यायला पाहिजे आणि त्याचबरोबर तुमची ओन कॅपेबिलिटीज आणि तुमची ओन प्रोफिशियन्सी त्याच्यातली डेव्हलप करता आली पाहिजे, जेणेकरून इफेक्टिव्ह टीचिंग करता आली
तर इफेक्टिव्ह तुम्ही स्टुडंट्स घडवू शकणार. तर इफेक्टिव्ह स्टुडंट्स घडवण्याच्या अगोदर स्वतःला घडवणं खूप गरजेचं आहे आणि तेच आपण आजच्या ह्या सेशनमध्ये बघत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले स्ट्रॅटेजी क्लिअर करायचं आहे, सिलेबस बघायचं आहे, पास्ट इयर क्वेश्चन्स पेपर बघायचे आहेत आणि त्यानंतर रीड करायचं आहे. मटेरियल तुमचं रीड करायचं आहे. नुसतं रीड करून नाही आहे, रोट लर्निंग पण नाही करायची. रोट लर्निंग इज नॉट अलाउड. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी पाठ करायचं बघतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, 22 लाख विद्यार्थी आपल्याला हे ओव्हरऑल आपल्याला एक्झाम देत असतात. सेट असो नेट असो दोन्ही कंबाईनली 22 लाखांचा आकडा आहे आपला. तर ह्या 22 लाखामध्ये आपल्याला JRF क्लिअर करायचं आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. ऑलवेज JRF, ज्युनियर रिसर्च फेलोशिप. ठीक आहे, ज्युनियर रिसर्च फेलोशिप जर तुम्ही एम केलं तर तुम्ही एनी हाऊ कंडिशनमध्ये असिस्टंट प्रोफेसर क्लिअरच करणार आहे आणि तुमच्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये. तर त्यासाठी आपण बघा ऑलवेज रीड करायचं आहे. रीड करत असताना आपल्याला काय करायचं आहे, त्यानंतर हे रीडिंग आपली ऑलवेज 10 टाइम्स काय आपलं टार्गेट ठेवायचं आहे. ॲटलिस्ट 10 टाइम्स मला ते बुक्स वाचायचे. ठीक आहे, 10 वेळेस बुक वाचायचं आहे, जेणेकरून हे रोट लर्निंग तुमची निघून जाईल आणि तुमचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगकडे तुमचा भर वाढणार आहे. तुम्ही बार बार रीड केलं, कन्सेप्च्युअलिटी क्रिएट होणार आहे, अंडरस्टँडिंग क्रिएट होणार आहे आणि तुम्हाला रोट लर्निंगची गरज न पडता तुम्हाला हे 10 टाइम्स जर तुम्ही रीड केलं, टार्गेट 10 टाइम्स आहे, ॲटलिस्ट तुम्ही ह्याचे 50% अचीव केलं तरी मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे, मोर दॅन इनफ आहे. त्यामुळं तुमचं उद्दिष्ट आहे की रीडिंग करायचं आहे आणि अंडरस्टँडिंग वेने करायचं आहे. आणि हे तर झालं. बघा आपण स्टेप्स तुम्हाला सांगतोय. सगळ्यात पहिलं स्टेप्स काय काय केले, सिलेबस, त्यानंतर PYQ, त्यानंतर रीडिंग. आता रीडिंग झाल्यानंतर परत PYQ बघायचं. आपल्याला काय करायचं, रीडिंग झाल्यानंतर परत PYQ बघायचं. म्हणजे आपल्याला अंडरस्टँडिंग येते की फर्स्ट टॉपिक जे आपण कव्हर केलेलं आहे, सर्वात पहिल्यांदा आपण बघितलं की PYQ कोणत्या टाईपचे आले. म्हणजे PYQ रीडिंग करत असताना आपल्या डोक्यामध्ये येत असतात की बाबा टीचिंग ॲप्टिट्यूडवरती असे क्वेश्चन्स आलेले आहेत. मग टीचिंग ॲप्टिट्यूड रीड करत असताना आपण थोडं इफेक्टिव्हली रीड करत असतो. परत रीडिंग झाली की मग परत PYQ बघायचे आणि सेक्शन वाईज असे बुक्स घ्या ज्या बुक्समध्ये सेक्शन वाईज म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड असेल तुमचं, ठीक आहे, डेटा ॲनालिसिस असेल, डेटा इंटरप्रिटेशन असेल, हे सगळं कॅटेगरायझेशन करून त्याच्यामध्ये PYQ तुम्हाला हे सेग्रिगेट करून दिलेलं आहे. हे रीड जर केलं तर तुमचा प्रत्येक टॉपिक काय कन्सेप्च्युअली क्लिअर होणार आहे आणि तुम्हाला हे लॉंग टर्म काय होणार आहे, रिटेन्शन राहणार तुमच्याकडे, लॉंग टर्म रिटेन्शन. ह्या गोष्टीवरनं तुम्ही कुठलीही एक्झाम काय करू शकता, क्लिअर करू शकता. आता हे फर्स्ट स्टेप झाली, सेकंड स्टेप झाली, थर्ड झाली, फोर्थ झाली. त्यानंतर फिफ्थ स्टेप रीडिंग अगेन. ठीक आहे, रीडिंग अगेन. आणि लास्ट स्टेप आहे तुमची 6th नंबरची स्टेप आहे मॉक टेस्ट. हे मॉक टेस्ट जर सॉल्व्ह केले तुम्ही तर तुमचे कुठं एरर्स होत आहेत, तुम्ही कुठं लॅकिंग करत आहे आणि तुमच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, तुम्हाला मॉक टेस्ट तुम्हाला आरसा दाखवत असतात. आणि आरसा दाखवणं हे खूप गरजेचं असतं. जर आपण आरशात स्वतःला बघितलं नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपल्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. तर त्यामुळं माझी स्ट्रॅटेजी ही होती, माय स्ट्रॅटेजी इज, मी सगळ्यात पहिलं सिलेबस बघतो. कुठलाही एक्झाम असेल सिलेबस बघतो, त्याचं PYQ बघतो, त्यानंतर रीड करतो मटेरियल. ठीक आहे, वन टाईम एक ग्लान्स करतो, म्हणजे सुपरवाईज करतो की त्याला की काय काय आहे कंटेंट त्याच्यामध्ये. त्यानंतर मग परत रीडिंग झाल्यानंतर PYQ बघतो मी आणि त्यानंतर परत रीडिंग करतो. मग मला कळेल की ओव्हरऑल अंडरस्टँडिंग लागते की असं आलेलं आहे, असं करायचं आहे. मग त्यानंतर मी मॉक टेस्ट घेतो आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर लिंक करून हे अभ्यास करत असतो. हे सर्व जर केलं तुम्ही इफेक्टिव्हली तर हे मार्ग कुठं जातो तुमचा, सक्सेसकडे मार्ग जात असतो. हे दिस गिव्स द सक्सेसफुल मंत्र. सक्सेसफुल मंत्र घेण्यासाठी आपल्याला हे करावं लागतं आणि सक्सेसफुल जर व्हायचं असेल तर शॉर्टकट नसतं. देर इज नो शॉर्टकट फॉर सक्सेस. यू हॅव टू रीड अगेन अँड अगेन. यू हॅव टू मेक युअर सेल्फ पर्सिस्टंट अँड डेडिकेटेड पर्सन. जर तुम्ही स्वतःला पेशन्सने, पर्सिस्टंटने, कन्सिस्टंटने आणि स्वतःला डेडिकेशनने जर काम केलं तर विद्यार्थी मित्रांनो कुठलाही पेपर तुमचा हा डिफिकल्ट नसतो, तुम्ही इझिली क्रॅक करू शकता. तर ओव्हरऑल ही अशी स्ट्रॅटेजी मी यूज केली होती आणि त्यामुळं मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये हे UGC नेट क्लिअर करू शकलेलं आहे आणि माझं JRF फक्त थोड्या मार्काने मिस झालेलं आहे आणि ते पण माझ्यामध्ये पुढच्या ह्याला होऊन जाईल. कारण मला माझ्या चुका कळलेल्या, ते चुका मी तुम्हाला सांगत आहे. आणि पेपर वनसाठी आपण एक फुल कोर्स घेऊन येत आहोत तुम्हाला गायडन्स करण्यासाठी. आणि पेपर 1मध्ये माझा 85+ स्कोर होता. 85+ स्कोर माझा पेपर 1मध्ये आहे. त्यामुळं मी तुम्हाला इफेक्टिव्हली सांगू शकतो की कशा प्रकारे आपण हे
पेपर 1मध्ये हायेस्ट स्कोअर घेऊन तुमचा सेकंड पेपरवरती तुमचा लोड आणि सेकंड पेपर तुमचं एक लेंदी असतो. ते लेंदी पेपर जर आपल्याला क्लिअर करायचा असेल तर टाईम खूप लागतो. कमी टाईममध्ये करायचा असेल तर पेपर 1 तुमचा शॉर्टकट आहे आणि पेपर 1वरती तुम्हाला फोकस करायचे. जिथं जर तुम्हाला मार्क्स भेटले 85+ तर तुम्हाला पुढचा मार्क किती तुम्हाला 115 काहीतरी 115 ते 125 मार्क्स तुम्हाला तुमच्या पेपर 2मध्ये घ्यायचे आणि तुम्ही इझिली घेऊ शकता अशी स्ट्रॅटेजी यूज करून. तर विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला जर काही एनी काइंड्स ऑफ क्वेरीज असतील तर माझा हा नंबर आहे. काही क्वेरीज असतील तर माझ्याशी ह्या नंबरवरती कनेक्ट करून तुम्ही ऑलवेज तुमचे डाऊट्स हे क्लिअर करू शकता आणि मी तुम्हाला ह्याच सोप्या भाषेमध्ये, सोप्या मराठीमध्ये आपल्याला गाईडन्स खूप कमी आहे. तुम्हाला सेटसाठी, नेटसाठी, JRFसाठी, पेटसाठी आपण हे गाईडन्स करायचा निर्धार केलेला आहे आणि त्यासाठी तुमची मदत लागणार आहे, तुमचा सपोर्ट लागणार आहे आणि तुम्ही मदत करायचं. कशी मदत करायची तर लाईक करायचं, शेअर करायचं आहे आणि आजच्या आज हे सबस्क्राईबचं बटन दाबायचं आहे आणि असंच मराठीमध्ये UGC नेट, सेट, JRF, पेट क्लिअर करायचं असेल तर स्वामी अकॅडमी नेट सेटचं चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि तुमची लर्निंग इझी बनवा आणि आपण असेच नवनवीन सेशन्स घेऊन येणार आहोत. बुक लिस्ट असतील, नवीन स्ट्रॅटेजीज असतील, ठीक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस असेल, टॉपिक्सची कन्सेप्ट्स असतील, हे सर्व टॉपिक्स आपल्या चॅनलवरती डे बाय डे येत असतील. त्यामुळं आजच सबस्क्राईब बटन करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लगेचच्या लगे नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्ही लगेचच्या लगे आपला अभ्यास व्यवस्थित करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, विश यू ऑल द बेस्ट. आपण भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये नवीन टॉपिकसोबत. थँक्यू व्हेरी मच.